महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते विशेष स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करत 9 दिवसात शहरातील 72 भागांमध्ये स्वच्छतेचा धडाका लावण्यात आला। पावसाळ्यात शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत 1 ते 9 जुलै दरम्यान विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार असून या मोहिमेचा शुभारंभ बुधवारी विभागीय कार्यालय क्रमांक 1 अंतर्गत छत्रपती संभाजी महाराज चौक इथं महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि सफाई कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची शपथ घेत मोहिमेला सुरुवात केली। या कार्यक्रमाला उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, नगरसेवक बिज्जू प्रधाने, मंदाकिनी तोडकरी, समाधान आवळे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा नियंत्रण अधिकारी शशिकांत भोसले, मुख्य सफाई अधीक्षक अनिल चराटे, सफाई अधीक्षक सूर्यकांत लोखंडे, वाहन सफाई अधीक्षक वासुदेव नडीमेटला, झोन क्रमांक 1 चे मुख्य आरोग्य निरीक्षक बच्चू यांच्यासह महापालिकेचे इतर अधिकारी, कर्मचारी आणि सफाई कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। महापालिकेकडून शहरातील सर्व झोनमधील एकूण 72 भागांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे। या अंतर्गत मुख्य रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, नाले, गटारी, चौक आणि विविध वस्त्यांची व्यापक स्वच्छता केली जाणार आहे। साचलेला गाळ आणि माती काढणं, झुडपं आणि गवत हटवणं, कचरा उचलणं, रस्त्यांची साफसफाई तसंच डास प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि आरोग्यविषयक स्वच्छता कामांवर विशेष भर दिला जाणार आहे। यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांनी नागरिकांना स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचं आवाहन केलं। कचरा उघड्यावर न टाकता घंटागाडीतच टाकावा, परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन करत नागरिकांच्या सहभागाशिवाय स्वच्छतेचं उद्दिष्ट पूर्ण होऊ शकत नाही असं त्यांनी सांगितलं। या विशेष मोहिमेत नागरिक, विद्यार्थी, महिला बचत गट, विविध सामाजिक आणि सेवाभावी संस्था यांनी सहभागी होऊन आपल्या परिसराच्या स्वच्छतेसाठी योगदान द्यावं असं आवाहन महापालिकेनं केलं आहे। सर्व विभागांच्या समन्वयातून ही मोहीम प्रभावीपणे राबवून सोलापूर अधिक स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी बनवण्याचा सोलापूर महापालिकेचा प्रयत्न आहे।